नमस्कार मित्रांनो, आज आपल्यापुढे स्वागत आहे। आज आपण समर वेकेशन स्पेशल थंडा थंडा केसर पिस्त्याची आईस्क्रीम बनवणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे आईस्क्रीम कशी करायची ते। हे दूध घेतलेले आहे मी अर्धा लिटर आणि हे केसर पिस्ताची आईस्क्रीमच आहे रेडीमेड, पण ही दुधात कशी करायची ते मी सांगते तुम्हाला। तर हे एक घेतलेलं आहे मी। आता हे आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे पॅकेट, अर्धा लिटर दुधामध्ये मिक्स करायचं आहे। हे बघा, आता हे मी अर्धा लिटर दूध पातेल्यात ओतून घेतलेलं आहे। पण आता हे दूध तापवायच्या अगोदर आपल्याला हे बघा ही अशी पावडर दिसते। आता ही पावडर आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करायची आहे, पण ही थंड दुधातच मिक्स करायची, गरम दुधात नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात। हे बघा, आता ही हळूहळू चमच्याने थोडी थोडी टाकत दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला, म्हणजे ह्याच्या काय होणार, गाठी होणार नाहीत। आणि जर दूध तापून आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं ना गरम दुधामध्ये, तर त्याच्या गाठी होतात ह्या पावडरच्या। त्यामुळे ह्या थंड दुधात मिक्स करायचं। हे बघा, आता ही जी आपली आईस्क्रीम आहे ना, बघा आता दुधात कशी उकळायला लागली आहे। ही अशी 10 मिनिटं तरी व्यवस्थित उकळून द्यायची, एकदम अशी घट्ट झाली पाहिजे। मी तुम्हाला दाखवते, आता दुधामध्ये उकळती ती। हे बघा किती घट्ट झाली बघा। अजून आपल्याला ही घट्ट करायची आहे, म्हणजे फ्रीज मध्ये ती व्यवस्थित सेट होते। हे बघा, आता ही आईस्क्रीम आपली झालेली आहे। मी तुम्हाला दाखवते किती घट्ट आहे ती। हे बघा, अशी घट्ट पाहिजे ती पावडर, म्हणजे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते। आता आपल्याला ही काय करायची आहे, फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवायची आहे। हे बघा, आता हे मी माझ्याकडे भांड आहे त्या हार्ट शेपचं, त्याच्यामध्ये मी सेट करायला ठेवलेली आहे। आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून छान पाहिजे असेल तर मग तुम्ही त्याच्यावर ड्रायफ्रुट्स टाका, कुठं चेरी ठेवा, खूप छान लागते ही आईस्क्रीम खायला। आता ही आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची आहे। 4-5 तास तरी ही सेट व्हायला वेळ लागतो। आता ही सेट झाल्यानंतर आहे ना, मी तुम्हाला दाखवते कशी दिसते ती। हे बघा, आता ही आईस्क्रीम मी फ्रीज मध्ये 2-3 तासासाठी ठेवली होती। आता ही सेट झालेली आहे। मी तुम्हाला स्टीलच्या बाउल मध्ये काढून दाखवते। हे बघा, ही पूर्ण असं सेट झालेली आईस्क्रीम बघा, मी तुम्हाला बाउल मध्ये काढून दाखवली। आणि ही खायला पण खूप टेस्टी लागते, झटपट होते। अशा प्रकारे आपली थंड थंड केसर पिस्त्याची आईस्क्रीम झालेली आहे। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। आणि ही इटमीचीच आईस्क्रीम या कंपनीची ट्राय करून बघा। ही कंपनीची आईस्क्रीम खूप छान लागते। आणि आपण चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।